नमस्कार. छास केकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत 2 टियर केक. पण आता तुम्हाला इथे एकच टीन दिसत असेल. तर फ्रेंड्स, दुसरा टीन मी ऑलरेडी बेक करायला ठेवलेला आहे आणि नंतर लक्षात आलं की चला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवूया. तर फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर फ्रेंड्स, आज आपण चिरागचं चॉकलेट प्रीमिक्सपासून केक बनवणार आहोत. तर फ्रेंड्स, इथे एक बाउल घेतलेला आहे मी. त्याच्यात आपल्याला साधारण 400 ग्राम प्रीमिक्स घ्यायचा आहे. कारण 1 केजीचा आपल्याला प्रॉपर असा केक बनवायचा आहे आणि मी कमी क्रीम वापरते आणि बेस जास्त ठेवते. त्यामुळे प्रीमिक्स मी जास्त घेते. म्हणून मी साधारण अर्धा किलोच्या केकसाठी 200 ग्रामच्या आसपास एवढं प्रीमिक्स घेते. 200 ग्रामच्या खालीच घेते, वरती नाही, कारण तो जास्त होईल म्हणून. इथे बघा 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि चिराग कंपनीचंच मी चॉकलेट इसेन्स घेतलेला आहे. जास्त नाही, हाफ टेबलस्पून एवढं साधारण घेतलेलं आहे. कारण आपलं जे इसेन्स आहे ते भरपूर स्ट्राँग असतं, म्हणून मी हाफ टेबलस्पून एवढं इसेन्स वापरलेलं आहे आणि लागेल तसं पाणी वापरून आपल्याला स्मूथ असं बॅटर करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, इथे आपण 2 टियर केक बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे एक 8 इंचाचं टीन वापरलेला आहे आणि एक 5.5 इंचाचं टीन वापरलेला आहे. 5.5 इंचाचा टीन मी आधीच बेक करण्यासाठी ठेवलेला आहे. आता इथे 1 किलोचा मी केक करून घेणार आहे ह्या बेसमध्ये, म्हणजे 8 इंचाच्या टीनमध्ये. आपल्याला प्रॉपर असा 1.5 किलोचा केक बनवायचा आहे. तो मी आधीच अर्धा किलोचा केक 5.5 इंचच्या टीनमध्ये बेक करून घेतलेला आहे आणि आता हा 1 किलोचा आपण बेक करून घेऊ. तर फ्रेंड्स, इथे बघू शकता तुम्ही व्यवस्थित स्मूथ बॅटर करून आपण आपल्या टीनमध्ये पोर करून घेणार आहोत. व्यवस्थित आपलं रिबन कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर पाहिजे. आता मी इथे बघू शकता तुम्ही, मी टीनमध्ये बॅटर आपलं पोर करून घेणार आहे. व्यवस्थित साईजने बटर पेपर कापून घेतलेला आहे आणि तो तळाशी ठेवून घेतलेला आहे आणि मगच बॅटर आपलं पोर केलेलं आहे. व्यवस्थित टॅप करून 180 डिग्रीवर OTG प्रीहीट केलेला आहे. त्यात मी व्यवस्थित बेक करून घेतलेला आहे. इथे बघा, मी 12 इंचाची बेस प्लेट घेतलेली आहे आणि त्यावर आपण हा 1.5 किलोचा केक बनवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही, आपल्या केकला किती छान हाईट आलेली आहे. व्यवस्थित प्रॉपर असा आपला केक बेस बेक झालेला आहे. चिराग कंपनीचं हे प्रीमिक्स मी इथे वापरलेलं आहे. बेस छान व्यवस्थित बेक झालेले आहेत आणि व्यवस्थित हाईट देखील आलेली आहे. बघू शकता तुम्ही, इथे सुंदर अशी हाईट देखील आलेली आहे. आता आपल्याला थोडा हायटेड केक करायचा आहे. इथे बघा, मी 12 इंचची बेस प्लेट वापरलेली आहे. इथे 10 इंचाची बेस प्लेट देखील पुरे होईल. नंतर मी 10 इंचाच्या बेस प्लेटवर आपला जो केक आहे तो ठेवून घेणार आहे. आता सध्या माझ्याकडे 10 इंचाची बेस प्लेट अवेलेबल नव्हती, म्हणून मी इथे 12 इंचची बेस प्लेट वापरलेली आहे. व्यवस्थित एकसारखे आपल्याला 4 लेयर करून घ्यायचे आहेत आपल्या बेसच्या. हा बेस मी 8 इंचाच्या टीनमध्ये बेक केलेला तो बेस आहे आणि हा 5.5 इंचाच्या टीनमध्ये बेक केलेला आहे. आता याचे व्यवस्थित स्लाइस करून घेतलेले आहेत आपण. आता आपला जो छोटा टीन आहे 5.5 इंचाचा, त्याच्यातले व्यवस्थित केक टीनमधून बाहेर काढून आपण छान त्याचे देखील व्यवस्थित स्लाइस करून घेऊ. केक कटिंग करताना आणि बेस प्लेटवर ठेवताना आधी थोडं बेस प्लेटला क्रीम लावून घेतलेला आहे, म्हणजे जेणेकरून आपला बेस स्लिप होणार नाही. त्यासाठी इथे बघा, याचे देखील मी छान 4 लेयर एकसारखे करून घेणार आहे. आपला केक हा स्पायडरमॅन थीम केक आहे 2 टियरमध्ये. आता इथे बघा फ्रेंड्स, मी शुगर सिरप बनवून घेणार आहे. साधारण 5 ते 6 चमचे एवढे मी पिठी साखर घेतलेली आहे आणि त्याच्यात अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून व्यवस्थित शुगर सिरप करून घेतलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल की साखर जास्त आहे, पण कस्टमरची तशी डिमांड आहे की आम्हाला थोडा गोड केक पाहिजे, म्हणून तुमच्या पद्धतीने तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. इथे बघा, मी ब्रशच्या साहाय्याने व्यवस्थित आपला जो केक बेस आहे तो सोक करून घेणार आहे आणि त्यावर क्रीम अप्लाय करून व्यवस्थित आयसिंग करून घ्यायचे आहे. तर फ्रेंड्स, इथे आपण ब्लॅक फॉरेस्ट केक बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे स्ट्रॉबेरी क्रश वापरलेला आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही चेरी क्रश देखील मार्केटमध्ये भेटतं, ते देखील यूज करू शकता. पण मी इथे स्ट्रॉबेरी क्रशच वापरते ब्लॅक फॉरेस्टला, त्याच्याने छान टेस्ट येते.
आता इथे बघा दुसरा बेस घेतलेला आहे. आधी मी क्रीमवर आपलं स्ट्रॉबेरी क्रश लावून चोको चिप्स टाकून घेतलेले आहेत. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही आपलं जे क्रश केलेलं चॉकलेट असतं, डार्क चॉकलेट, ते देखील टाकू शकता. व्यवस्थित आपल्याला पूर्ण केक आयसिंग करून घ्यायचा आहे आणि इथे बघू शकता तुम्ही पूर्ण केक आयसिंग करून मी क्रम कोट करून घेतलेला आहे. सेम आता दुसरा आपल्याला जो मोठा केक आहे आपला 8 इंचाचा, तो देखील अशाच पद्धतीने व्यवस्थित आयसिंग करून घ्यायचा आहे. सेम मेथडने इथे शुगर सिरपनी सोक करून घेतलेला आहे बेस आणि त्यावर क्रीम अप्लाय करून घेणार आहे. मुलांच्या बड्डेला शक्यतो स्पायडरमॅन थीम हाच केक जास्त करून लोकं प्रेफर करतात आणि भरपूर असे स्पायडरमॅन थीम वेगवेगळ्या प्रकारात बनवलेले आहेत मी. हा काही वेगळा आहे म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा फ्रेंड्स. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा आता इथे आपला जो खालचा टियर आहे मोठावाला, तो देखील व्यवस्थित मी आयसिंग करून घेतलेला आहे. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही क्रीम कमी जास्त करू शकता. इथे मी कमीत कमी क्रीममध्ये केक बनवण्याचा प्रयत्न करते. इथे बघा फ्रेंड्स, मी व्यवस्थित क्रीम अप्लाय करून क्रम कोट करून घेतलेला आधी. दोघी जे आपले बेस आहेत त्यांना व्यवस्थित क्रम कोट करून घेतलेला आहे आणि छान आयसिंग देखील झालेली आहे. आता फ्रेंड्स, आपण 2 टियर केक बनवतोय, त्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला जो वरचा बेस आहे त्याच्यातच जास्त क्रीम वापरलं तर चालेल. कारण जो खालचा आपला मोठा बेस आहे त्याच्यात जास्त क्रीम फिलिंगमध्ये टाकू नका. कारण काय होतं, ते क्रीम वरच्या बेसच्या दबावाने खालचं जे क्रीम आहे खालच्या बेसमध्ये आपण वापरलेलं ते बाहेर निघायला सुरुवात होते आणि तो आपला बेसचा आकार थोडा चेंज होतो. फ्रेंड्स, आता आधी मी सांगितल्याप्रमाणे मी आधी 12 इंचाच्या बेस प्लेटवर बनवलेला केक आता बघा 10 इंचाच्या बेस प्लेटवर मी ट्रान्सफर करून घेणार आहे. कारण माझ्याकडे तेवढा मोठा बॉक्स नाही. बेस प्लेट आहे पण बॉक्स नाही, म्हणून इथे 1 किलोसाठी आपण जी बेस प्लेट वापरतो 10 इंचाच्या बेस प्लेटवर मी आपला केक आहे तो ट्रान्सफर करून घेतलेला आहे. आणि इथे बघा एका बाउलमध्ये मी क्रीम घेणार आहे आणि त्याच्यात आपल्याला ब्ल्यू कलर टाकून घ्यायचा आहे. ब्ल्यू कलर मी जेल कलर इथे वापरलेला आहे. क्रीममध्ये शक्यतो जेल कलरच वापरायचे असतात. कारण लिक्विड कलर वापरले तर आपली जी क्रीम आहे ती पातळ होते. क्रीम मी व्यवस्थित लाईट ब्ल्यू कलरमध्येच बनवलेली आहे आणि ती खालच्या साईडनी पायपिंग बॅगमध्ये पोअर करून खालच्या साईडनी मी आपलं क्रीम लावून घेणार आहे. ब्ल्यू कलरचं जे क्रीम आहे ते खालच्या साईडनी लावायचं आहे आणि वरच्या साईडने व्हाईटच ठेवणार आहोत आपण. अशा पद्धतीने आपल्याला हाफ हाफ करून घ्यायचा आहे. हाफ व्हाईट अँड हाफ ब्ल्यू अशा पद्धतीने आपल्याला केक बनवून घ्यायचा आहे. शक्यतो आपल्याला जर हाफ हाफ अशी क्रीम अप्लाय जर करायची असेल केकवर तर नक्कीच तुम्ही पायपिंग बॅगमध्ये भरून पोअर करा. त्याच्याने त्या पद्धतीने व्यवस्थित पोअर होते, मिक्स होत नाही आणि व्यवस्थित जेवढा भाग आपल्याला क्रीममध्ये पाहिजे कलर क्रीममध्ये तेवढाच होतो. इथे बघा फ्रेंड्स, मी व्यवस्थित स्पॅच्युलाच्या साहाय्याने एकसारखी क्रीम करून घेणार आहे. वरची साईड पूर्ण व्हाईट क्रीमनी कवर केलेली आहे आणि खालची साईड थोडीच ब्ल्यू कलरनी कवर करून घेतलेली आहे मी 2 इंच एवढी. आता आपल्याला व्हाईट आणि ब्ल्यू व्यवस्थित दोघी कलर मर्ज करून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे बघा मी असे वरती थोडा कलर ओढून घेणार आहे प्ले कार्डच्या साहाय्याने आणि इथे बघा सुंदर असा आपला कलर मर्ज झालेला आहे. दोघी कलर व्हाईट अँड ब्ल्यू व्यवस्थित मर्ज झालेले आहेत आणि आपल्याला आता पूर्णपणे फिनिशिंग करून घ्यायची आहे. फ्रेंड्स, हा व्हिडिओ थोडा लॉंग झालेला आहे, थोडा मोठा झालेला आहे, कारण इथे मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. कारण तुम्हाला कुठलाही केक बनवताना अडचण येणार नाही, त्यासाठी मी इथे जास्तीत जास्त छोट्या छोट्या टिप्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ लाँग झालेला आहे, पण प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजेच तुमचे सगळे डिटेल्स व्यवस्थित तुम्हाला जी क्युरी असेल ती तुमची सॉल्व्ह होईल. इथे बघा सेम मेथडने मी हाफ हाफ करून घेतलेला आहे. आपल्याला एकावर एक केक ठेवायचा आहे, त्यामुळे आपले व्यवस्थित 4 असे भाग दिसतील, व्हाईट ब्ल्यू व्हाईट ब्ल्यू. इथे बघा पूर्ण केक सेम मेथडनी
फिनिशिंग करून घ्यायची आहे. मोठा बेस आपला व्यवस्थित फिनिशिंग करून झालेला आहे आणि आता जो लहान आहे बेस तो वरती ठेवायचा. तो व्यवस्थित फिनिशिंग करून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलेले आहेत केक. आता इथे बघा फ्रेंड्स, मी अशी चॉकलेट गार्निशिंग बनवून घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला गोल्डन डस्ट स्प्रे करून घ्यायची आहे. त्यामुळे आपले सुंदर असे गोल्डन पानं दिसतील. आता इथे बघा आपल्याला केकवर केक ठेवून घ्यायचा आहे. इथे मी एक व्हाईट कलरची स्टिक घेतलेली आहे, जी आपल्या जनरली स्टोअरवर भेटतेच. लॉलीपॉप टाईप स्ट्रिप असते, ती आपल्या केकमध्ये इन्सर्ट करून व्यवस्थित स्पॅच्युलाने उचलून केक अलगद आपल्या दुसऱ्या केकवर ठेवलेला आहे. अशा पद्धतीने सुंदर असा केक ठेवून झालेला आहे आणि जी स्ट्रिप होती तीच मी मध्ये आपल्या केकमध्ये इन्सर्ट केलेली आहे, कारण आपला केक स्लिप होणार नाही यासाठी. 2 टियर केक बनवताना नक्कीच एक स्ट्रिप आपण मध्ये टाका, जेणेकरून आपला केक किती लांब डिलिव्हर करायचा असेल तरी पण केक स्लिप होणार नाही. अशी काळजी घेत आपण मध्ये एक स्ट्रिप नक्कीच टाका. आता इथे बघा फ्रेंड्स, माझ्याकडे सिल्वर कलरची अशी लेस आहे, जी मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतेच. आजकाल भरपूर काही सामान आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतं. असे आर्टिफिशियल फुलं देखील भरपूर प्रकारचे असतात. तसेच फुलं मी मार्केटमधून आणलेले आहेत आणि ते आपल्या केकवर अप्लाय करून घेतलेले आहेत. सुंदर असा केक आपला होणार आहे. इथे बघा आपण गोल्डन कलरचे जे पानं बनवलेले होते, चॉकलेट गार्निशिंग आहे ही, आणि अशी चॉकलेट गार्निशिंग गोल्डन कलर डस्ट लावून मी रेडी करून घेतलेली आहे. ती देखील आपल्याला केकवर व्यवस्थित लावून घ्यायची आहे. वरती आणि मध्यभागी आणि खाली असे 3 फ्लॉवर मी लावून घेणार आहे. हे फ्लॉवर्स मी मार्केटमधून आणलेले आहेत. एक फ्लॉवर्स मला 20 रुपयाला भेटलेला आहे आणि केक देताना मी याचे देखील चार्जेस लावून जो काही माझा वरचा जो खर्च झालेला आहे, फ्लॉवर्स, पानं वगैरे जे काही मी खरेदी करून आणलेला आहे, तेवढा मी वरचा खर्च लावून आणि मग आपला केकचा जो बजेट आहे त्यानुसार दोघांचं पूर्ण हिशोब करून मग आपला जो खर्च आहे, मेहनत आहे, त्यानुसार मी कस्टमरला केकची किंमत आधीच क्लिअर करून देते, जेणेकरून कस्टमरला देखील परवडला पाहिजे आणि आपल्यालाही बनवताना परवडला पाहिजे. आता हा केक बनवताना मी कस्टमरला आधीच क्लिअर केलेलं. कस्टमरने मला म्हटलं की आम्ही फ्लॉवर्स वगैरे जे काही आहे तुमचं आर्टिफिशियल सामान ते आम्ही तुम्हाला परत करू. त्यानुसार मी ह्या केकची किंमत 1300 रुपये एवढी ठेवलेली आहे आणि कस्टमरने तेवढी दिलेली आहे. 1300 रुपये मी ह्या केकसाठी चार्ज केलेले आहेत. इथे बघा मी एक स्पायडरमॅन देखील वरती ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण केक आपला रेडी झालेला आहे. आपले जे प्लास्टिकचे बॉल भेटतात केकवर जे लावलेले आहेत व्हाईट, ब्ल्यू, ते देखील कस्टमरनी मला परत केले. ते देखील मी मार्केटमधून आणलेले आहेत आणि असे बटरफ्लाय आहेत माझ्याकडे. भरपूर सामान मी आणलेलं आहे. त्यावर एक डिटेल्स व्हिडिओ देखील मी बनवणार आहे. आजकाल मार्केटमध्ये भरपूर व्हरायटी आहे आपल्या केक सामानाची. आपण कुठले कुठले फ्लॉवर घेऊ शकतो, कुठले वेगवेगळे बटरफ्लाय, वेगवेगळ्या प्रकारचे बॉल्स, असे भरपूर मी खरेदी करून आणलेला आहे आणि तो डिटेल्स व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फ्रेंड्स. इथे बघा मी माझ्याकडे व्हाईट शुगर बॉल्स होते, ते देखील आपल्या केकवर मी लावून घेतलेले आहेत. सुंदर आपला केक पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय अँड थँक्यू.